संध्याकाळी जेवण करता करता लागली होती भूक. आता 6:30 पावणे 7ची दरम्यान मला भूक लागली होती आणि नाही भूक लागते. मग अशा वेळी काय करायचं? म्हणजे समोर शेंगदाण्याची बरणी होती. शेंगदाणे घेतली मस्त डिशभर आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी करून घेतली आणि ठरवलं मसाला शेंगदाणा म्हणजे लसूण मसाला शेंगदाणा. त्यात शेंगदाणे टाकलं, कढीपत्ता लसूण भरपूर टाकायचा आणि थोडंसं तिखट मसाला आणि मीठ टाकून छान परतवून घ्यायचे. शेंगदाण्याचा पटपट आवाज येईपर्यंत छानपैकी असे परतवून घ्यायचे, म्हणजे शिजले पाहिजेत, म्हणजे भाजले गेले पाहिजेत. चटका लागसपर्यंत छानपैकी शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत आणि मस्त लसूण मसाला शेंगदाणा तयार. तोंडाची चव वाढवणारा लिंब मस्त किंवा कापून घेतलेला आहे. आणि बघा मस्त संध्याकाळची भूक लागते ना, चटपटीत असा स्नॅक्स हा पदार्थ आहे. मस्त चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि असे मस्त मसाला टाकून घेतला की एक नंबर चवीला शेंगदाणा लागतो. अशी शेंगदाणा मस्त करून बघा. मसाला शेंगदाणा खूप चवीला छान लागतो. तोंडाची चवी भागते आणि आपली भूकही भागते. छोटी भूक असते ती छान लागते. आणि सगळे कौतुकी करते. मसाला मी लिंबाला फिरवून घेतला, लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. चवीनुसार आंबट गोड असा करू शकता तुम्ही. साखरही टाकू शकता, पण मला तिखट खायचं होतं म्हणून मस्त तिखट केलेलं आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं. लसूण मसाला शेंगदाणा तयार. चटपटीत तोंडात टाका आणि मस्त कुरुम कुरुम खा. आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही करता का असं कधीतरी जुगाड? नक्कीच करा. छान लिंबाचा सजून दाखवलेला आहे आणि लिंबाचा रस तुम्हाला पाहिजे असेल जास्त वरून पण टाकू शकता आणि छान चवीला झाले होते. आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हीही करून बघा आणि माझा रेसिपी चॅनल आवडत असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब.